इथे या साईडला पगोल आहेत आणि चारा आणल्या कोंबडीचे पाय हे बघा. ॲक्च्युली हा चारा जो आहे मधोमध बांधला पाहिजे आणि फिट्ट बांधला पाहिजे. जर फिट्ट नाही बांधला तर खेकडा हा चारा घेऊन जाईल, मग आपल्याला काही नाही मिळणार. पहिली पगोली टाकतोय राज तुमचं पाठून आणि इथे मस्तपैकी सजवून ठेवलेला काकडी आणि कांदा, त्यावरती रोहितने मस्तपैकी चाट मसाला टाकला. मरतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पिंट्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो गावाला आलेलो आहे राजच्या. राज काय कर त्याच्या गावाला आलेलो आहे आणि आज आपण इथेच स्टे केलेला आहे. तर मित्रांनो आजचा प्लॅन असा आहे की आज आपण पगोलीने खेकडे पकडणार आहे आणि सोबत चिकनची पण पार्टी करणार आहे. तर व्हिडिओला ना शेवट पण जरा खूपच मजा येणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि आता हळूहळू पाणी भरतंय. भरतीचा टाईम झालेला आहे. जागा बघून यायची ना. आणि हे बघा इथे या साईडला पगोल आहेत आणि चारा आणल्या कोंबडीचे पाय हे बघा इकडे या साईड. चला तोपर्यंत आपण जागा बघून येऊया. मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता पगोळ्यांना चारा लावायचं काम चाललेलं आहे. राज आहे आणि इकडे रोशन आणि इकडे रोहित आहे. आणि मला तर तुम्ही ओळखता. आणि हा माणूस कधी त्या पायानं हात लावणारच नाही. आम्ही व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन वेडा येतो. मग नंतर चिकन खाणार आहेस? नाही खाणार आहे. हो आता मी चला रोहित पहिलं रेझोल्यूशन आहे, न्यू इयर बघा कशा प्रकारे बांधतो रोहित. ॲक्च्युली हा चारा जो आहे मधोमध बांधला पाहिजे आणि फिट्ट बांधला पाहिजे. जर फिट्ट नाही बांधला तर खेकडा हा चारा घेऊन जाईल, मग आपल्याला काही नाही मिळणार. वाव किती 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 सहज समजावून सांगितलेलं आहे आपल्याला याने रोहितने. हा चारा अशा प्रकारे बांधला जातो. पण हे लोक आहेत ना, यांचं काही काम नाही ते. ठीक आहे, हे लोक फक्त उपटथुंडी आहेत, टाइमपाससाठी आले. हे असे बघताय ह्यांना माहिती आहे की बाबा कसं बांधायचं, पण ते हात नाही लावणार. हात खराब होणार. कारण की हात खराब होतो म्हणून हात नाही लावत आहे. हे सर्व शाले. आणि हा आहे ना पोरगा, सर्व काम करतो. हा पोरगा फक्त बांधेल. दाखव रे, बांधून दाखव. तू दाखव बांधून. एक हात लागले रे. चला ते टाइमपास नाही तर आपण पटापट नादाला चारा बांधून घेऊया. मला ए तिकडे एवढा पुढे न जायचं आहे. तो बघा कुठे गेला. तेवढी रस्सी पण नाही म्हणून बोलतोय. बाबू बोटीकडे माहिती पडलं. फक्त ज्ञान देऊन गेलेला आहे, बाकी काय त्याला येत नाही. सर्व पगोळे आहेत ना बांधून झालेले आहेत. आता एक एक पगोले टाकून घेतो. किती टाकतो राज? पहिली पगोली टाकतोय राज तुमचं पाठून. आरामात तू पडलं तर जायला बघून नको पडायला. चला पहिली पगोली टाकून घेतलेली. वर घे ना, वर लाव ना ते अजून. इथे टाकून ठेव ना, मग तेवढं पाणी भरेल नंतरला. नीट अडकली ना ते बरोबर. चला हळूहळू आता पुढे जाऊया. पुढे जाऊन ना पगोल्या सर्व टाकूया. हा इकडे हा खेळकाम करतोय इथे आमचा एक माणूस. तर शेवटची पगोली टाकायला गेलाय रोशन. मित्रांनो 11 पगोळ्या टाकून झालेल्या आहेत आणि आता जवळजवळ ना अर्धा पाऊण तास तरी लागेल पाणी भरायला. तोपर्यंत आपण आहे ना चिकनची पार्टी करूया. आणि आपल्याला आज आहेत ना चिकन हे करायचे, फ्राय करायचे आहेत. तर चला पहिला आपण चिकन पार्टी करूया. बघा तयारी झालेली आहे. इकडे दे. बॅनर आहे, बॅनर घेतलेला आहे खाली अंतरायला. हां असं टाक. चला आणि इथे बघा रोहित एक साईडला मस्तपैकी आता फ्राय करणार आहे. पोर्टेबल गॅस घेऊन आलेला आहे बघा ला. गोरा होऊन रोहित कर पेटव मग त्याला. दाबतो काय? अरे तो दाबायचा तिकडचं बटन. असा. आता फिरव पहिला.
मला बघा गॅस पेटते दिसतं की माहीत नाही. नाही दिसत आहे. हा हे बघा दिसला बंदच करून टाकला. आणि स्लो मध्ये ठेव जरा. हे पाणी झालंय रे याचं. ह्याचं पाणी झालं काय हो नाही. हो दे हो दे चांगलं मॅरिनेट झालंय ते. हो दे काय नाही. अच्छा मॅरिनेट झाल्यावरती पाणी पाणी मीठ टाकलं म्हणून पाणी वरती चंद्र बघा, सूर्य बघा आजचा चंद्र आजचा सूर्य बघा. तो चंद्र हा सूर्य आणि ही तारा. तारा मच्छीवाली तारा ती वाली रेक्सा. रेक्सा हे रेक्सा तुम्ही याला बघितलं सोशल मीडियावर बघितलं सर रेक्सा रेक्सा नाही बोला. हा आम्ही आणला आज बोंबील आणि आज खाणार आहे बोंबील मस्तपैकी फ्राय मोठा मोठा बोंबील आणलेला आहे. बघा मस्तपैकी चिकन मस्तपैकी फ्राय केलेलं आहे आणि इथे मस्तपैकी सजवून ठेवलेला काकडी आणि कांदा. त्यावरती रोहितने मस्तपैकी चाट मसाला टाकला. आणि मला पण दाखव. आणि या बघा. अरे या सर्व ते ब्लिंकर मारते रे लाईटीचं. या मित्रांनो हे बघा ते चिकन आहे इथे मस्तपैकी आणि इकडे पुदिनाची चटणी हे बघा. मस्त आहे या खायला. मित्रांनो आता आपण चाललोय पगोळ्या उचलायला. बघूया आता आपल्याला काय मिळतंय काय. चला हे बघा पूर्ण काळोख झालेलं आहे बघा. चला मित्रांनो आपण पहिलीच पगोळी उचलायला चाललेलं आहे. जी लास्ट रोशनने टाकली होती ना ती पगोळी उचलून बघा ह्याने टाकलेली आहे ती. अच्छा गावात काय पायाखाली दिसत नाही. हळूहळू थांबे थांबे लावतो. थांब थांब रे थांब राज थांब. टाक टाक हा आपण मरतोय कसा इथं बाजूला बघ आजूबाजूला बघ तापून बघ. मित्रांनो काय नाही या पगोलीमध्ये काय नाही भेटलं आपल्याला. हो असा जो सरपाट असतो भेंडे कसला भेटतील ते परत टाकून ठेव ती होती. दुसरी काय ना हे करायला भेटत नाही व्यवस्थित. आहे पण तू तुझे पाय ना बरोबर नीट ठेव खाली जो पडतोस मी पण पडतो. दुसरी पगोली उचलते आता. काटे बिटे लागतात ना. दुसरी पगोलीची रस्सी याला दिसे ना. रस्सी दिसली मला. इकडेच ना थांबे शांत काय मिळतं का बघूया. हा दिसली आरामात पटकन घ्यायचं पटकन वाटेवर टाक टाक परत टाक. नाही नाही परत टाक परत ह्यात पण काय नाही इथे भेटलं. टाक इथे टाक. कुठे इथे इथे इथे. नको नको बरोबर तिकडेच आहे तिकडेच टाक. तर मित्रांनो याही पगोळ्यामध्ये आपल्याला काय नाही मिळालंय. आता पुढे जाऊन बघूया आपण. अजून तर आपल्या अजून 10 किती 11 झालं 11 आपण पगोळ्या टाकल्या होत्या. त्यातल्या अजून 9 बाकी आहेत. 9 मध्ये आता किती मिळतात तर बघूया आपण आता. हा चला आता रोहितच्या हातात दिलंय आता. इथे दिसतच नाही कुठे ती. इथे कुठे टाकले. अरे इथे टाकली पाहिजे होती येड्या. रोहितचं एवढं नशीब खराब आहे ना इथे पगोलीच टाकली नव्हती. चला चला पुढे बघू. पुढे बघूया पुढे. चला मित्रांनो इकडे आपली तिसरी पगोली लावलेली आहे. त्या पगोलीमध्ये आपल्याला काय मिळतं का बघूया आता. तिसरी पगोली आहे ना ती रोहित उचलणार आहे. रोहित जरा इकडे बॅटरी दाखव माझ्याकडे दाखव. ही नको लावूस बॅटरी घे तू.
मित्रांनो दाखवते इथे काय आता मिळतं का आपल्याला. रोहित काय वाटतं तुला मिळेल इथे? त्याला रोहित बोलते मिळेल. कॅमेरा आणि ना बॅटरी पकडण्याचा म्हणजे एक लफडा आहे. उचल पटकन. नाही आता मग आपला ब्लॉग मला कॅन्सल करावा लागेल. हो हो हे रोहित दुसरीकडे टाक चला. मित्रांनो तिसऱ्या पगोलीत सुद्धा काही आपल्याला काय मिळालं नाही. चला ही पगोली उचलून बघूया आपल्याला काय मिळते काय. आता कुठे आहे? कुठे लेफ्ट साईडला काठी धर. मित्रांनो चौथ्या पगोली मला आपल्याला पहिलीच भेटली. हे बघा हे बघा मोठी आहे. अरे साईज थोडीशी छोटी आहे पण मिळाली. पण रातच्या चेहऱ्याचा आनंद बघा. भेटला अरे दाबा दाबा हा बघा मित्रांनो दाखव बरं. हे रोहित दाखव पकडायच्या नंतर इकडे दाखव. ओके बॉस. सॉरी मित्रांनो हे बघा आपला पहिलाच खेकडा मिळाला आहे. हा बघा रोहित दाखव जरा साईज दाखव. साईज काय मोठी नाही एकदम छोटी मीडियम साईजचा आहे. हे बघा चला पहिलं मिळालं. पहिले भावाने झाले आणि आपल्या राजच्या तोंडावरती एकदम बघा कसा तो घाबरला होता. मी मगाशी बोललो ना की आपल्याला काय मिळतं का नाही. तो बोलतो की ब्लॉग मध्ये आहे ना हा काहीतरी इज्जतचा फालुदा करून टाकणार आहे. टाकायचं. चला परत पुन्हा एकदा तिकडे पगोली टाकून बघतोय त्या. आता बघा इथे अजून एक पगोली आहे. रोहित अरे ठेव ना काय बघा काय मिळतंय का बघ. पटकन उचल. हो हो हवा मित्रांनो एक लवकर. चला मित्रांनो हे बघा दुसरी भेटलेली आपल्याला दुसरा खेकडा भेटलेला आहे. धर हे धर मोबाईल धर ना. साईज थोडं सोड ना, मोबाईल धर ना. पण ठीक आहे चालेल आपल्याला. इकडे अरे इथेच घे ना इथेच होतं. घे इथेच होतं. डायरेक्ट टाक अशी होय कर. धर. हे बघा अरे खरपुडी आहे घे चालेल. खरपुडी ही पिल्लवाली आहे. हे राज खरपुडी भेटली घ्यायची मोठी आहे. पिल्लवाली खरपुडी आहे. पिल्लवाली ही बघ पिल्ल आहेत. पिल्ल ही बघ पिल्ल आहेत. सोडून दे पिल्ला सोडून दे. आणि बाई ही रस्सी बघ इकडे माहिती आहे खातात पण पिल्लवाली रे. साला येडाला हा येडा आहे रे. त्याला भेटली मित्रांनो पण खूप वेळानंतर भेटली आपल्याला. बरं वाटतं ते भेटले सगळे. बघा 2 भेटले. उचल नाही हाय 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 लोक. अरे हाय एक पकडलं. नाही 1 किलोचा आहे बघा. हा 1 किलो. बघा केवढा हा मोठा आहे. भेटला आपला. साईज मोठी आहे जरा. आपल्यासाठी मोठी आहे. एकतरी उचल ना. आयला मग तू साला पिल्लू भेटला पिल्लू. आपला ब्लॉकरला आहे ना पिल्लू भेटला एकदम छोटा पिल्लू. सोड मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे भेटले. तुम्हाला दाखवतो आता खेकडे भेटलेत ते. आणि ह्यांच्याकडे खेकड्यांची साईज फक्त बघून घ्या. मित्रांनो आपल्या गावाचं नाव आणि ह्याच्या गावाचं नाव आहे कांदळवाडा. मसलामध्ये कांदळवाडा. त्याच्यामध्ये खेकड्याची साईज फक्त तुम्ही बघा. प्रॉब्लेम नाही हा युट्यूबरचा प्रॉब्लेम आहे आणि काय चावल्याचा पिंटा लाईव्हचा प्रॉब्लेम आहे. असं काय नाही तुम्हाला फक्त साईज दाखवतो. यांची साईज फक्त बघा तुम्ही किती आहे ते. चला मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे मिळाले आहेत. हे सरळ करून घेते बघा. चल टाक चल. पाणी म्हणून तेल पिला. बघा मित्रांनो खेकड्यांची साईज आणि खेकडे किती मिळाले ते फक्त बघा. हे बघा ही एवढीच खेकडी. हे सर बाप यांची साईज फक्त बघा. ही बघा पण आहेत खेकडे इकडे ॲक्टिव्ह. हे बघ राज हे बघ मग हे बघ. अरे हे बघ राज तू बोलतो ना बघ त्याचा मोठा खेकडा आहे.